परळी तालुक्यातील मोहा येथील परळी ते चौथी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची शाळा चक्क आज पाहिलं तर सार्वजनिक बांधकाम त्यांच्या दालनामध्ये भरलेली आहे। त्याचं कारण तसंच आहे, 10 लाखाचा फंड येऊन बी अजूनही शाळेला कुठलंही काम झालेलं नाही आहे। त्या जर पाहिलं तर छोटे चिमुकले येते परळी चौथी त्यांनी आज चक्क शाळा सार्वजनिक बांधकाम या ठिकाणी भरलेली आहे। आपण पाहता सकाळपासून शाळा या ठिकाणी भरलेली आता माझ्यासोबत काही पालक आणि काही शिक्षक लोक आहेत, आपण त्यांची जाणून नेमकं काय त्यांचा समस्या आहे। तर काय सांगाल, आज चक्क तुम्ही सार्वजनिक बांधकाम या ठिकाणी शाळा भरवलेली आहे, परळी ते चौथी विद्यार्थ्यांची काय मागणी आहे तुमची? प्रधानमंत्री निधीतून मोहा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेला गेले 2 वर्षापासून निधी आलेला आहे। हा निधी पूर्णतः खर्च झालेला नसून आणि गुत्तेदार पद्धतीनं हा निधी वापरत असून गेली 2 वर्षे झाला हा निधी स्तब्ध आहे। विद्यार्थ्यांचं ई लर्निंग असू द्या किंवा छोटे मोठे शाळेतील काम असू द्या, या शालेय समितीमार्फत एक ठराव घेतला होता। त्यामध्ये ह्या 10 लाखाचा निधी कसा खर्चावा हे शालेय समितीने सांगितलं होतं। हा निधी तात्पर खर्च झाला नसून यामुळे विद्यार्थ्यांचे लाईटचा प्रश्न असेल किंवा ई लर्निंगचे टीव्हीचा प्रश्न असेल आणि शाळेमध्ये CCTV बसविण्यासाठी मागील 2 वर्षापासून आम्ही शाळेला सांगत आहोत आणि या निधीचा खर्च या CCTVसाठी व ई लर्निंगसाठी खर्च करावा हे गुत्तेदाराला सांगून सुद्धा हा खर्च शाळेला बिल्डिंग आहे सध्या आहे बिल्डिंग, पण पत्री बिल्डिंग आहे आणि गेली 2 वर्ष झालं त्याचे बी पत्र गळत आहेत। त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना गैरसोय होत आहे। आधी पहिले शाळेला बिल्डिंग महत्त्वाची आहे, विद्यार्थ्यांनी शिकायला बिल्डिंग महत्त्वाची असते केलं का? आता त्या ठिकाणी पत्राचं शेड आहे? नाही, पत्राची बिल्डिंग आहे, म्हणजे वीट बांधकाम पत्राची बिल्डिंग आहे। माझ्यासोबत काही पालक आहेत, आता काय सांगाल, तुमचे विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकतात, कितवीला आहे विद्यार्थी तुमचे? माझा एक मुलगा 3रीला आहे आणि मुलगी 1लीला आहे। तर शाळेची बिल्डिंग ही निजामकालीन आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण मोडकळीस आलेली बिल्डिंग ती। आता जी शाळेचे वर्ग भरतात हे पत्र्याच्या खोलीमध्ये भरतात, वीट बांधकामावर पत्र आहेत त्याच्यामध्ये। तर गेल्या वर्षी आमची शाळा मुख्यमंत्री निधी आहे माझी मुख्यमंत्री माझी शाळा या योजनेमध्ये आमची शाळा तालुक्यामध्ये पहिली आली ती। शाळेच्या गुणवत्तेबद्दल आमचा पाहिलं तुमच्या गावाला खूप मोठा इतिहास आहे मोहाल पाहिलं तर माझी सैनिक असतील आणि उत्कृष्ट गाव म्हणून तुमचं गावामध्ये तुमचं असे नाव आहे। त्याच्यामध्ये काय सर 1962-62-61 पासून आमच्या इथं शाळा आहे 10वीपर्यंत। मग शाळेला क्रांतिकारी गाव आहे, शैक्षणिक वारसा आहे आमचा, राजकीय वारसा आहे गावामध्ये, पण निजामकालीन संस्था आमच्या म्हणजे बांधकाम आहे त्या शाळेचं, त्याच्याकडे अजूनही दुर्लक्ष आहे। आता काय झालं आहे, शाळेला पहिली आलेली आमची शाळा तालुक्यामध्ये, तर त्यात गुणवत्तेबद्दल आमचं काही त्याच्यामध्ये हे नाही, पण भौतिक सुविधा बी शाळेला मिळाव्यात। कारण आता शाळेला 10 लाख रुपये निधी मिळाला आहे, ते निधी मिळून बी खर्च झालेला नाही। शाळेमध्ये करंट सप्लाय होतं, खिडक्याला, दरवाजाला। जिम्मेदार कोण आहे ह्या सगळ्या गोष्टी? जिम्मेदार कोण आहे? आता आम्ही यांच्या दारात आलात, काम ह्यांचंच होतं, यांनी करायला पाहिजे होतं, यांनी केलं नाही म्हणून हे लेकरं इथं घेऊन आलात। तर याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आहे। जर हे प्रशासन त्या लोकांना लेखी दिलं होतं, त्यांच्याशी बोलणं झालं होतं? एक वर्ष झालं सर आम्ही ह्याचा पाठपुरावा करतात। आमच्याकडे तिचे अर्ज येतं, 4 अर्ज यांना दिलेले आहेत आणि शेवटी सुद्धा आता सांगितलं होतं की बाबा आम्ही 2 तारखेला शाळा तुमच्या दालनात भरवताल, जर तुम्ही नाही काम केलं तर। शाळेमध्ये शौचालय बसते, तर दारूच्या बाटल्या शाळेच्या प्रांगणात आढळतात। ज्या गोष्टी ह्या इथं सांगायच्या नाहीत त्या गोष्टी तिथं घडतात। मग आमची सुरक्षेच्या दृष्टीने एकच मागणी पालकाची, विद्यार्थ्याची, शिक्षकाची की शाळेमध्ये सुरक्षा व्यवस्थेसाठी कॅमेरे बसवत आमच्या। आता काय मागणी असून? आमची अशी मागणी आहे की जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मोहा या ठिकाणी जो पर्यावरण व खनिज कर्म विभागाकडून जो निधी आलेला आहे, तो निधी हा 1 वर्षापासून खर्च होत नाही। तो खर्च होत नाही म्हणजे यांच्या ऑफिशियल म्हणा की त्या गुत्तेदारी पद्धतीच्या उदासीनतेमुळं या सर्व अडचणी निर्माण झालेल्या आहेत। 1 वर्षापासून निजामकालीन बिल्डिंग आहे आमची, ती आम्ही ॲडजस्टमेंट करून गेलो, आम्ही वारंवार निवेदनं दिलो, मात्र ह्याच्यावर कुणीही लक्ष देईना, म्हणजे व्यवसाय दृष्टिकोनातून बघून ते काम करणा गेलेत। तर याच्यात फार मोठी एक हे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा टिकवली पाहिजे या दृष्टीनं शिक्षकांनी पूर्ण झोकून दिलं आहे की तालुक्यात आमचा प्रत्येक वेळेस पहिला नंबर आला पाहिजे। या माध्यमातून शिक्षकाचं काम शिक्षक करायलेत, मात्र या सुखसुविधा ज्या त्यांना सुविधा मिळायला पाहिजे, चांगलं बसायला पाहिजे,
त्यांना काही गोष्टी आधुनिक तंत्रज्ञान यायले त्याच्या पद्धतीनं जे मिळायला पाहिजे हे जे आलेलं आहे ते लोक करीनासुद्धा गेले. डायरेक्ट इकडे येणं की इंजिनियरला सुद्धा टॉर्चर करणं, आम्हाला बिल द्या असं करणं. मग हे कोण आहे? कोण लोक आहेत नेमकं? तर ह्या संबंधित विभागाला चौकशी करा की त्यांना आम्हाला नावं सांगितलं. संबंधित विभाग तुम्हाला उत्तर देईल. समजा हे काम कुणाला दिलं आहे, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं आहे, कोणत्या सोसायटीला दिलं आहे, याची चौकशी होऊन हे काम तात्काळ व्हावं ही आमची हीच अपेक्षा आहे. आमचा काही उद्देश नाही की का दुसरं काही वेगळं व्हावं. चालतं होते होते विद्यार्थी आणि पालक आणि शिक्षक होते. त्यांचं म्हणणं आहे की 10 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे गेल्या 1 वर्षापासून. शाळेचं कुठलंही काम होत नाही, तात्काळ काम करण्यात यावं या मागणीसाठी आज पाहिलं तर सार्वजनिक बांधकाम यासमोर यांनी शाळा भरवलेली आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, अंबाजोगाई, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.